आणि आता तुम्हाला सोडायचं की नाही हा अधिकार अजून पण आमच्या हातात आहे. हा जायचं का परत आतमध्ये? जायचंय का? नाही 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 माफी मागा. म्हणजे खरं सॉरी बर का सुनंदे, मला माफ कर. मी नाही परत अशी वागणार. आणि तुम्ही केस माग घेतली त्याच्यासाठी थँक्यू. हा हा ते आभार नेबट सॉरी नेबटच्या दणकट मम्मी तुम्हाला बी सॉरी. चला जाऊ शकता तुम्ही. खरंच थँक्यू सर. येतो आम्ही. भारती मॅडम ती FIR रद्द करा. येस सर. मम्मी सगळी वस्ती तुम्हाला सुटलेलं बघून किती खुश होणार आहे माहितीये का? आपल्या वस्तीतल्या समदे बायका अशा गोळा झालेत तुमच्या स्वागताला. हॅलो मी बी मॅडच आहे बघा. तुमचा जेलमधून सुटतानाचा व्हिडिओज काढायचा विसरले. कसला व्हायरल झाला असता व्हिडिओ माहितीये का तुम्हाला? 1 मिलियन प्लस व्ह्यूज गेले असते मम्मी. आणि त्याला जर बॅकग्राऊंड म्युझिक चिंगाट लावलं असतं का नाही आदा दादा नुसतं रडत. मम्मी मी का नाही समद्या बायकासनी सगळं काही रेडी ठेवायला सांगितलंय. म्हणजे ढोल ताशे गुलाल समजे काही. तुमची एंट्री अशी धडाकेबाज झाली पाहिजे की नाही. शेवटी तुम्ही मम्मी साहेब आहेत. एकच नंबर विषय काय लयच भारी. ए काय अगं शांत बसतीस का? नुसती पिरपिर 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 लावलीस तिथं आधीच मध्ये डोक्यात आग लागली आग. हा मम्मी मी समजू शकते. आता मंजू वहिनी आणि त्यांच्या आईची तुम्हाला माफी मागावी लागली म्हटल्यावर लईच नाराज असणार ना तुम्ही. ती गोष्ट आहेच म्हणा आणि त्याचा काही लई लोड नाही. इथं आधीच आपलं घर बदललंय त्याचं टेन्शन आणि ह्या सत्यानं अजून कुठली बाई हडपली काय माहिती. आधीच आगीतून उठून फुफट्यात पडला नाही म्हणजे मिळवलं. अच्छा त्याच्यावरून कावलंय होय तुम्ही. पण मम्मी ती बया लईची चित्र आहे बघा. म्हणजे आता बघितल्यावरच कळलं तुम्हाला. ए कधी फोन लाव सत्याला आणि त्याला म्हणाव मम्मीनं घरला इमर्जन्सी मध्ये बोलवले. लाव फोन लावलो का त्याला. बलमा हे जरा अति होतोय असं नाही वाटत तुला? वाघमारेने तुला डिवोर्स दिला ते अतिच्या पण अति झालं होत. सत्या तू काय काळजी करू नको सगळं व्यवस्थित होतंय. हे घ्या पत्रे. आता वे बोल. सत्य दादा पोलिसांनी सोडले मम्मीला. आता मी त्यांनाच घेऊन घरला चालले बघ. काय पण असे कसे पोलीस तयार झाले तिला सोडायला? अरे मंजू वहिनी स्वतःहूनच तक्रार मागं घेतलीये. मला वाटलंच होतं याच्या मागं वाघमारे असणार. का सत्य दादा तुला आनंद नाही झाला बाई? सत्य दादा मम्मीला तुझ्याशी बोलायचंय. तू प्लीज लवकर घरला ये. हा ठीक आहे आलोच. हा काका थांबवा इथं मला उतरायचं. हे कधी आता तू कुठं चालली? हो मम्मी मला जरा काम आहे जाऊन येते मी. का रे काय झालं? अरे वाघमारेंच्या आत्याला आणि मम्मीला सोडले पोलिसांनी. काय नाही म्हणजे मम्मीला सोडल्याचा आनंद झालाय सोड मला. पण हे नाटक संपेपर्यंत त्यांना आत ठेवायला पाहिजे होतं. अरे होय जाऊ दे. आता मम्मी समोर पण आपल्याला हे नाटक कंटिन्यू करायला पाहिजे आणि व्यवस्थित करायला पाहिजे. तिला अजिबात डाऊट नाही आला पाहिजे. तू बाकी कार्ड छापून घे मी निघतो लगेच. चल. सवे काय ग कसली तयारी? अहो पप्पा मम्मी जेलमधून सुटून घरी येणार आहेत आज. त्यामुळं औक्षण. काही गरज नाहीये तिचं औक्षण करायची. तुमची मम्मी जेलमधनं सुटून येते. कुठलं मेडल मिळवून किंवा पराक्रम गाजवून येत नाही. पप्पा शेवटी काय झालं तरी मम्मी येते. असू द्या. मम्मी आल्या
मम्मी 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 थांबा 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 थांबा, मी तुमचं औक्षण करते. ऑक्शन करती मम्मीचा पळकायला आहे तुला. एकदा बी जेलात भेटायला आली नाहीस. ऑक्शन करते. काय हो चित्तरकार, तुम्हीच फूस लावली असेल माझ्या लेकाला. तुम्ही तर काय त्याच्या लग्नाच्या परत दाताला तयारच आहेत. तुम्ही सपोर्ट केला असणार ना, त्याशिवाय काय पोरगं मला एवढं विचारणार नाही. तुम्ही त्याच्या मनावर लग्नाचा असा काही बरंच करायला असेल का नाही, का त्याला गरजच वाटली नाही मम्मीला विचारायची. 4 दिवस जेलमध्ये राहून सुद्धा अजून अक्कल आली नाही ना तुला माया. अजूनही अहंकार तुझा आहे तसाच आहे. सतत मी मी मी. अगं या घरातले प्रत्येक निर्णय तुलाच विचारून घ्यायचे का आम्ही. हो चित्तरकार, दर टायमाला पाण्यात बघणं बंद करा आता मला. अहो हे काही म्हणून माझा विचार करायला पाहिजे होता तुम्ही. हा, पोराची आई कोठडीत असताना लगीन ठरून मोकळं झाला होय तुम्ही. बोला की, काही उत्तर आहे का तुमच्याकडं. आता का दात काय बसती तुमची, बोला. मम्मी घ्या आले आमचे सुपुत्र सत्यजित सुर्वे, सातारचा ढाण्या वाघ. आई जेलात असताना स्वतःचं लगीन ठरून मोकळा झालास तू, ह्याच्याबद्दल का नाही तुला राष्ट्रपती पुरस्कार द्यायला पाहिजे बघ सत्या. तुला जरा बी काही वाटलं नाही का रे. स्वतःचं लगीन ठरवताना आईची आठवण झाली नाही तुला. तुझ्या लेकीमाची काहीच किंमत नाही का. अगं मम्मी असं काहीच नाही, तू शांत हो बघू. हे बघ, मी तुला फक्त एवढ्यासाठी सांगितलं नाही कारण सगळं गडबडीत झालं. आणि तू काय काळजी करू नको. लग्न जरी थोडक्या माणसात होणार असलं ना तरी थाटामाटातच होणार आहे. वरमाई म्हणून तुझा जो काही मानपान आहे तो सगळा मिळणार आहे तुला. लगीन ठरवताना तर काही आईचा विचार केला नाही आणि आता आलाय मोठं मानपान देणारा तू. मम्मी हे बघ, जरा शांत हो. सध्या ना माझी कुणाचाच विचार करायची काय मनस्थिती नाही. तुला माहिती आहे ना मागच्या वेळी काय झालं होतं. हे बघ, मागच्या वेळी जो गोळ झाला होता तो मला या टायमाला नको आहे. प्लीज यावेळी मला समजून घे. हा ठीक आहे, आम्हाला तुझ्या निर्णयात घ्यायचंच नाही ना तुला. नका घेऊ. तुला पसंत आहे ना पोरगी, कर तिच्याशीच लगीन. अरे पण ती काळी गोरी, तिचा थोबाड कसलाय, कुठल्या खानदानात ती काय करते हे तर दाखवशील का नाही. ठीक आहे.